तर मंडळी आज होता गुढीपाडवा आणि त्या निमित्ताने आमच्या घरी मस्तपैकी श्रीखंड पुरी बनवली होती। तर जरा सुरुवातीपासून बघा। तर सकाळी मस्तपैकी उठून लिपापोती करून म्हणजेच तयारी वगैरे करून वरच्या घरी जायला निघालो। तर तुम्ही माझे व्लॉग आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही कोणताही सण आमच्या नवीन घरी साजरा करत नाही, एकत्र जुन्या घरी साजरा करतो। तर माझ्याबरोबर मला विसरले तुम्हाला शुभेच्छा द्यायला। तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। 9:30-10च्या मनानं वरच्या घरी जायला निघालो आणि थोड्याच वेळात वरच्या घरी पोहोचलो। तर गेल्या मस्तपैकी बसलो, चहा नाश्ता केला, नंतर मग नैवेद्याची तयारी करायला सुरुवात केली। तर आज आमच्याकडे स्पेशल बनवणार होतो श्रीखंड आणि पुरी। तर घरी जाऊन मस्तपैकी पीठ वगैरे मळून घेतलं आणि काकीने लाटून दिल्या आणि अशा लाटल्या की एक एक पुरी मस्त फुगत होती। तर टम्म फुगलेल्या पुऱ्या बघून मला असं चांगलं वाटत होतं भाजायला। तर मंडळी बघून घ्या, अशी होती आमची यावर्षीची सुंदर अशी गुढी। मग देवाला आणि गुढीला नैवेद्य दाखवून सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली। तर तृप्ती आज जेवण वाढत होती पहिल्यांदा। तर हा बघा आमचा बाबू। तर आज आहे गुढीपाडवा पण बाबू कृष्णासारखा एकदम श्रीखंड खात होता। तर दुपारी सगळे एकत्र कुटुंब बसून जेवलो, गप्पा वगैरे मारल्या आणि घरी यायला निघालो। तो ऐसा था हमारा आज का बहुत ही बढ़िया दिन। बाय। जाते जाते लाईक फॉलो करून जा।